नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. खाणं हा जो प्रकार आहे ना, खाण्यावर अनेक कविता होऊ शकतात. खाण्यामुळे माणसांची मनं आपण जिंकू शकतो. त्यामुळे खाणं हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आणि वेगवेगळे पदार्थ खायला करून घालणं हाही सुद्धा एक आनंदाचा भाग आहे. आणि तो आनंदाने खाणं, टेस्ट करत खाणं हा एक आनंदाचा भाग आहे. आणि म्हणूनच परत एकदा 4 वेगळे पदार्थ दाखवण्यासाठी मी इथे दोघांना आमंत्रित केलेल्या पाहुण्यांना आपण त्यांचं स्वागत करूया. तुमचं मनापासून स्वागत. आपलं नाव सांगा. वैशाली प्रमोद रोंगे. वैशाली रोंगे. आणि तू? अंजली रोंगे. अंजली रोंगे. ओके. कुठे राहता आपण? आम्ही पुण्याला राहतो. पुण्याला कुठे? गणेशमळा. सिंहगड रोड. ओके. तू काय करतेस? मी बाय प्रोफेशन ऍक्च्युअली ह्युमन रिसोर्स मध्ये आहे. बर. अरे बापरे. कंपनीत HR मॅनेजर म्हणून काम करते. सकाळी उठल्यापासून डोक्याला त्रास आहे म्हणजे तुझ्या? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सारखे फोन आणि मागे लागून काम करून घेणं एवढंच आहे तुझ्या आयुष्यात. आणि आपण काय करता? मी ऍडव्होकेट आहे. ऍडव्होकेट आहे. कुठे प्रॅक्टिस करते मी? ओके ओके. बर बर बर. आणि किती वर्षात तुम्ही ऍडव्होकेट? म्हणजे 22-23 वर्ष. आमचे खवय्ये इथे वाट बघतात. तुम्ही आज काहीतरी वेगळं दाखवणार आहात असं मी त्यांना मागच्याच एपिसोडमध्ये खबर दिलेली आहे. त्यामुळे आपण आता किचनकडे जायचं. पहिलं कोण दाखवणार? तू का आई? तू दाखवणारच. या किचनकडे. अंजली आपल्या किचनमध्ये आलेली आहे. अंजली, आपली रेसिपी काय आहे? अंगुरी पनीर टिक्का. अंगुरी पनीर टिक्का. ओके. सर साहित्य सांगतेस मला काय काय? हे पनीर आहे, स्लाइस करून घेतलंय. ब्लॅक ग्रेप्स आहेत, कापून घेतले. सिमला मिरची, नंतर दूध आहे, बेसन आहे, टोमॅटो, क्रश्ड गुळ आहे, नंतर तिखट, लिंबू, क्रीम, द्राक्ष गार्निशिंग साठी, नंतर मग हे केशर भिजवलेलं दूध आहे, ते कलरिंग साठी लागतं. मीठ, त्याच्यानंतर मग मिरपूड आणि काळं मीठ, व्हाईट पेपर, केशर आणि चाट मसाला आणि ह्या स्टिक्स आहेत. ओके ओके ओके. हे काय केलेस मला एक्झॅक्ट? दूध थोडंसं घेऊन त्याच्यात केशर भिजवून ठेवलंय, म्हणजे ते मेन दुधात टाकलं की तो ऍक्च्युअल कलर येईल जेव्हा ते पटकन येईल. ओके. आणि हा लाल तिखट म्हणजे काय वेगळं तू मसाला? हे कांदा लसूण चटणी आहे, नॉर्मल तिखट आहे. ओके. साहित्य लक्षात घेतलेलं आहे, भरपूर साहित्य आहे. पण ती HR असल्यामुळे, HR डिपार्टमेंटला असल्यामुळे, HR हेड आहेस ना तू? HR हेड असल्यामुळे हे सगळं मॅनेज करणं सोपं आहे तुझ्या दृष्टीने. पण मला एक सांगायचं, साधारण प्रमाण काय आहे या सगळ्या साहित्याचं? सगळं 1-1 कप आहे साधारण, 1-1 बाउल म्हणजे आता इथे. आणि इथे हे 1/4 टीस्पून. अच्छा. बाकीचे मसाले सगळे 1/4 टीस्पून. ओके. तिखट 1 चमचा. अच्छा. ते जरा जास्त. ओके. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय पहिल्यांदा आपल्याला करायचं? पहिल्यांदा आपण सॉस करून घेऊया ब्लॅक ग्रेप्सचा. त्याच्यासाठी काय लागेल? त्यासाठी आपण तेल घेऊया आणि त्यात द्राक्ष टाकायचे. ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं, आता काळं मीठ. ही दोन्ही मीठ का घालायची आपण? ऍक्च्युली काळ्या मिठाचे एक वेगळं स्पाइस येतं. नॉर्मल मीठ तर चवीसाठी म्हणून घालतो आपण, आणि काळ्या मिठाचे एक वेगळी चव येते म्हणून ते ऍक्च्युली घालतो आपण. काय घालायचं? तिखट 1 चमचा. थोडं 1 चमचाला कमी चालेल. नको, मला आवडतं तिखट. ओके. हा मस्त वास आहे. घरी बनवलं आहे? नाही. ही रेसिपी कोणाची आहे? कोणी शिकवली? ऍक्च्युली मी माझ्या ब्लॉगसाठी म्हणून वेगळ्या वेगळ्या रेसिपीज ट्राय करत असते. मग ह्या असे ही स्पेसिफिकली रेसिपी मी इंटरनेटवरनं घेतली होती. बरं. कॉन्टिनेंट ह्याच्यामध्ये. आणि त्या सगळ्या ब्लॉगला रिस्पॉन्स कसा असतो? इट्स गुड ऍक्च्युली. म्हणजे त्याच्यावर काउंटर आहे, सो यू गेट टू नो की हाऊ मेनी पीपल विजिट. आता काय करायचं? गुळ आणि लेमन ज्यूस. किती घालू? अर्ध. अच्छा. अर्ध घालू. हे काय म्हणायचं? गुळ आहे, क्रश करून घेतलाय. अच्छा. लिंबू पिळायचं, त्यातला अर्धच पिळा. हे थोडं शिजू द्यायचं. शिजून झालं की मग हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचं. ओके. आणि मला लाईक अ पेस्ट, म्हणजे आपल्याला ते असं सँडविच सारखं लावायचं आहे पनीरच्या स्लाइसवर. ओके ओके. म्हणून त्याची पेस्ट करून घ्यायला लागते. हे साधारण शिजलं, आता जवळजवळ शिजत आलेलं आहे. त्यानंतर उतरवून
आपल्याला ते मिक्सर मधनं काढायला लागतं. आणि त्याच्यानंतर जर तरी सुद्धा थोडासा असं थिकनेस नसेल आला तर परत एकदा परतून घ्यायचं आहे. बर. ओके. आता काय करायचं मला सांग. ही चटणी तुम्ही इथं ह्यासाठी पण वापरू शकता आणि इव्हन कुठल्या वेगळ्या तुम्हाला ब्रेडला लावून खायला पण हे सॉस सारखं वापरू शकतो आपण. सँडविच मध्ये आपण वापरतो असं. म्हणजे एकदा टेस्ट आपली डेव्हलप झाली की आपण कुठेही वापरू शकतो. कारण ग्रेप्सची चटणी मी आज पहिल्यांदा खाणार आहे. ओके, ठीक आहे. आता काय करतोय आपण. आता आपण मॅरिनेट तयार करून घेतोय. तर त्यासाठी मला बेसन लागतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मला थोडं मीठ, तिखट, नंतर व्हाईट पेपर टाकायचं थोडं. आणि आता एका ह्याच्यामधलं हे दूध आहे हे ह्याच्यात टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली आधी जर केशरचं दूध मिक्स करून घेतलं त्याला कलर पण येतो तो. ओके. येस. घालू. हा, अंदाज. परत लागलं त्यानंतर परत टाक. चालेल. क्रीम टाकायचं आणि थोडी आमचूर पावडर टाकायची नावाला. ओके. आता काय हे जस्ट कालून घ्यायचं सगळं. जर अगदीच घट्ट झालं असेल तर थोडं दूध ऍड करायचं याच्यामध्ये. केशरचं. ओके. हे असं नीट कालून घ्यायचं. आणि हे तयार झालेलं आहे पोर करायचं पनीर स्लायसरचं. ओके. आता पनीर पीसेस घ्यायचे. हे बाजारात असेच मिळतात का नाही, आपण हे कापून. कट केले. ओके. ओके. ह्याच्यावरती चाट मसाला आणि मीठ स्प्रिंकल करायचंय. बर. आता ह्याच्यावर ग्रेप्सची जी आपण मगाशी केली चटणी आहे ती लावायची. ओके. एका स्लाइसला लावायची लाईक सँडविच. बर. आणि दुसरा स्लाइस त्याच्यावर ठेवायचा. हे असं. ओके. आता ह्याला आपण कट करून घेऊया 4 पीसेस. ओके. मुळात पनीरला चव आणणं महा मुश्किल काम आहे. हो. आता आपण एक स्कीवर घेऊया. ही स्टिक घ्यायची. त्याच्यामध्ये सिमला मिरची लावायची. ओवून घ्यायची. त्याच्यानंतर टोमॅटो, एक पनीरचं हे असं पीस घालायचं. घालताना चक्क आपण असं खाली हेच करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर परत टोमॅटो आणि सिमला लावायचे. ऍक्च्युली हे दोन्हीकडनं यासाठी लावायचं की ते नंतर फ्राय करताना ते उघडून येऊ नये म्हणून. कुलूप लावल्यासारखं करायचं. ओके. हे एक झालं आपलं. हे झालंय असं तयार. ओके. आता काय करायचं. आता हे शॅलो फ्राय करून घ्यायचंय. ह्याचं काय करायचंय. आधी त्याच्यावर मॅरिनेट टाकायचंय. ओके. मी तेच म्हटलं आता नंतर प्यावं लागेल ते आपल्याला. हे चारी साइडनी बरोबर लावून घ्यायचं त्याला. ओके. संपूर्ण भिजवायचं नाही, अर्धवट. कारण मग तो असा जो मिक्स रंग दिसतो लाल, हिरवा, पांढरा वगैरे तसं दिसतो. आता हे पॅन मध्ये ठेवायचं आणि चारी साइडनी शॅलो फ्राय करून घ्यायचं. ओके. आता हे चारी बाजूनी फ्राय करून झालं की हे उतरवायचं आणि कशाबरोबर खायचं की डायरेक्ट खायचं. ह्याच्यावर आता ते ग्रेप्सची चटणी टाकायची. परत टाकायची. ओके. आणि मग खायचं. ओके. ओके. म्हणजे चारी बाजूनी फ्राय झाल्यानंतर आपण ग्रेप्सची चटणी त्याच्यावर टाकायची आणि खायला सुरुवात करायची शांतपणे. तुम्ही सुद्धा शांतपणे कुठलीही धावपळ न करता, पेनाचं टोक न मोडता लगेच लिहायला घ्या साहित्य आणि कृती. अंगुरी पनीर कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पनीर, काळ्या द्राक्षांचे तुकडे, भोपळी मिरच्यांचे तुकडे, दूध, बेसन, बारीक चिरलेला टोमॅटो, गुळाची कणी, तिखट, लिंबाचा रस, काळं मीठ, साधं मीठ,
चाट मसाला, दुधात भिजवलेलं केशर आणि पांढरी मिरीपूड. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेली काळी द्राक्ष, मीठ, काळं मीठ, तिखट, अर्धी वाटी गुळाची कणी आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून शिजवून हे मिश्रण वाटून घ्यावं आणि त्याचा सॉस तयार करावा. एका बाउल मध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मीठ, तिखट, पांढरी मिरीपूड, केशर घातलेलं दूध, क्रीम आणि आमचूर पावडर घालून मॅरिनेशन एकजीव करून घ्यावं. पनीरच्या मोठ्या तुकड्यांमध्ये द्राक्षाचा सॉस आणि चाट मसाला भरून त्याचे तुकडे करून घ्यावेत. स्टिकला सिमला मिरचीचे तुकडे, टोमॅटो आणि स्टफ्ड पनीरचे तुकडे लावावेत. या स्टिक्सना बेसनाचं मॅरिनेशन लावून घ्यावं आणि पनीर अंगुरी कबाब खरपूस भाजून घ्यावेत. द्राक्षाच्या सॉस बरोबर हे कबाब सर्व्ह करावेत.